आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील आंबासन काकडगाव मोराणे शिवारात मोसम नदीवरती मागील वर्षी 40 लाख रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधारा बांधला आहे। मात्र या बंधाऱ्यावरती पाणी अडवण्यासाठी लाकडी फळ्या टाकल्या जातात। या फळ्या या ठिकाणावरून कोणीतरी गायब केल्यामुळे बंधारा बांधूनही जलसाठा शिल्लक राहत नाही। याला जबाबदार जलसंपदा विभाग असून त्यांचे काम तात्काळ न झाल्यास येत्या 8 दिवसात सटाणा येथील कार्यालयात उपोषणाचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे। पाण्याचा थेंब वाचवून जमीन अडवून जिरवण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असते। तेथील शेतकऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करून आमदार दिलीप बोरसे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी बंधारा बांधण्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। यामुळे 3 गावातील शेकडो शेतकरी समाधानी झाले होते। सदर बंधाऱ्याचे मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या बंधाऱ्याचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला। बंधारा बांधून पूर्ण झाला, मात्र पाणी अडवण्यासाठी ठेकेदाराने लाकडी फळ्या निकृष्ट दर्जाच्या दिल्यामुळे या ठिकाणी पाणी अडवले जात नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत। नियमानुसार आवर्तन सुरू असताना फळ्या काढून घेतल्या जातात। आवर्तन ज्या दिवशी बंद होते त्या दिवशी फळ्या लावल्या जातात। मात्र आज रोजी इथल्या फळ्यांचे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे गायब झाले असून बंधाऱ्यातील पूर्ण पाणी वाहून गेले आहे। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरची बाब लक्षात आणून दिली असता आजही शेतकऱ्यांच्या तोंडी सूचनेला केराची टोपली दाखवली जात आहे। मोसम नदीवरील अनेक बंधारे भरभरून भरले असताना हा बंधारा ऐन उन्हाळ्यात कोरडा पडल्याने बळीराजा संकटात सापडला आहे। तरी येत्या 8 दिवसात सदर बंधाऱ्याचे काम झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे। बागलाण वृत्तांतसाठी विनोद पाटील।